हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी ना आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मेशोवरून मागवलेल्या कुर्तीचा व्हिडिओ. ज्या आहेत एवढं साऱ्या मेशोवरून मी कुर्ती मागवलेल्या आहेत. कारण उन्हाळा सुरू होते, आपल्याला हलके फुलके असे कॉटनचे कुर्तीज वगैरे लेगिन्सपेक्षा किंवा खूप जास्त टाईट कपड्यांपेक्षा ना उन्हाळ्यात असे कपडे मस्त वाटतात. छान फॅशनेबलसुद्धा वाटतात, कम्फर्टेबलसुद्धा वाटतात आणि असे प्रेझेंटेबलसुद्धा वाटतात. जर आपण कुठे बाहेर वगैरे जाणार असू, आपण ऑफिसला जात असाल किंवा कॉलेजला जात असाल, तर या सगळ्या आणि खूप जास्त कमी प्राईसमध्ये म्हणजे प्राईजमधल्या या सगळ्या कुर्तीज आहेत. आणि एवढं सगळं मी ॲक्च्युली ना ह्याचा एक शॉर्टसुद्धा टाकलेला आहे, पण तेव्हा या सगळ्याच कुर्तीज नव्हत्या आल्या, म्हणून 2-3 कुर्तीज वेअर करूनच याचा जो आहे तो शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता. तो सुद्धा एकदा चेकआउट करा. आणि वेळ अजिबात वाया न घालवता आपण सगळ्यात पहिल्याची ही कुर्ती आहे जी मी वेअर केलेली आहे आत्ता. तर ही जी कुर्ती आहे ना, खूप सिम्पल नेव्ही ब्ल्यू कलर पण नाही म्हणता येणार, असा थोडासा फेंट ब्ल्यूमध्ये कलर आहे. खूप छान आहे, लाईट वेट आहे आणि अकॉर्डिंग टू प्राईस खूप जास्त सुंदर आहे. खूप म्हणजे आवडण्यासारखी आहे. आणि घरात आपण प्लाझोवरती वगैरे किंवा तर मस्त ज्या आता लूज जीन्स आल्यात ना, मॉम्स जीन्स किंवा अशा बॅगी जीन्सवरती वगैरे खूप जास्त छान वाटेल. ब्लॅक जीन्सवरती तर एकदमच सुंदर दिसेल. ब्ल्यूवरती एवढी नाही जाणार, पण ब्लॅक ग्रेवरती खूप छान दिसेल हा कुर्ता. 3/4 स्लीव्जमध्ये आहे. ॲक्च्युली मला एक स्मॉल साईजचा कुर्ता छान बसला असता, पण मी थोडीशी एक साईज एक्स्ट्राच मागवली. कारण स्मॉल काय होतं, कधी कधी खूप जास्त टाईट होतात कपडे. कारण प्रत्येक ब्रँडच्या साईज वेगवेगळ्या असतात, त्याच्यामुळे मग मी मीडियम साईज एक साईज जास्तच जे आहे ती मागवलेली आहे. आणि असा हा मस्त कुर्ता आहे, छान वाटतोय. ब्लॅक कलरच्या प्लाझोवरती वगैरे सुंदर वाटते. कापड खूप छान आहे, छोटासा असा वी नेक आहे, मस्त एकदम कम्फर्टेबल लूज. मी काही याला फिटिंग केलेली नाही आहे, कारण ठीक आहे घरात वगैरे वापरायला एवढं लूज छान वाटतं. दुसरी जी कुर्ती आहे ती अशी रेड कलरमध्ये आहे, अशी रेड आणि व्हाईट डिझाईनमध्ये आहे. ही सुद्धा सेम, याचा आणि याचंच कापड सेम आहे. आणि मेन म्हणजे ना, हे धुतल्यानंतर अजिबात कलर सोडणार नाही असं कापड आहे. म्हणजे काही काही कापडांचा म्हणजे कॉटनचा स्पेशली कलर खूप जास्त जातो. म्हणजे जसं जसं धुवल ना तसं तसं ते कपडे ना पांढरे पडत जातात आणि मग ते खूप असं आपल्याला पण घालायची इच्छा होत नाही, कारण ते खूप जुने जुने वाटत जातात. पण याचं तसं नाही आहे अजिबात, याचासुद्धा कलर जाणार नाही. आणि ही सुद्धा जी कुर्ती आहे मी एम साईजमध्येच मागवलेली आहे. आणि मला अजिबात फिटिंगची म्हणजे थोडीशी फिटिंग होऊ शकते ॲक्च्युली, पण ठीक आहे. मला असे लूज कपडे जास्त आवडतात आणि उन्हाळ्यात तर कॉटन आपण घालणार आहे, तर थोडेसे लूजच कपडे उन्हाळ्यात वापरावेत. आणि एरवीसुद्धा ना मी कपडे खूप जास्त फिटिंग करत नाही. ब्लाऊज वगैरेसुद्धा मला खूप जास्त टाईट नाही आवडत, थोडेसे लूजच ठेवत असते मी. तर त्यामुळे मी काही याला फिटिंग अजिबात करणार नाही आहे. मीडियम साईज आहे, मला परफेक्ट बसलेला आहे फिटिंगला. म्हणजे मला जसा कम्फर्टेबल वाटेल तसा आहे हा. अदरवाईज मग स्मॉल पण छान बसलाच असता मला, पण मी स्मॉल नाही मागवलेला मुद्दामूनच. कारण मग ते खूप जास्त टाईट झालं तर आपण त्याला परत म्हणजे रिटर्न करण्याशिवाय दुसरा काहीच ऑप्शन नसतो. आणि थोडंसं लूज असेल तर आपण त्याला फिटिंग करूच शकतो नक्कीच. त्याच्यानंतर आणि या सगळ्या ज्या कुर्तीजचा ना मी छोटे फोटोज असतील किंवा व्हिडिओ असेल तर मी साईडला वेअर करून दाखवेलच मी, म्हणजे कशावरती वेअर केली आहे, कशी वेअर केली आहे ते. आणि वेअर केल्यानंतर ॲक्च्युली कसे दिसतात, कारण कपडे आपण असे बघताना आपल्याला ना मोस्टली खूप बऱ्याचदा असंच होतं की असे बघितले ना ठीक आहे नाही छान वाटत असं वाटतं, पण ते घातल्यानंतर मस्त दिसतात असं माझं पर्सनली म्हणणं आहे. त्याच्यामुळे मग वेअर केल्यानंतर कशा दिसतात कुर्तीज हे मी तुम्हाला साईडला दाखवेलच. सो ही जी आहे ती तिसरी कुर्ती आहे, अशी ग्रे कलरमध्ये छान आहे. ग्रे कलर आता सगळ्यांचाच फेवरेट असतं, ग्रे कलरमध्ये आहे. आणि ब्लॅक छोटी छोटी फुलं आहेत. ही सुद्धा ब्लॅक कलरच्या कार्गो पॅन्टवरती, लूज पॅन्टवरती किंवा इवन ना प्लाझोवरती वगैरे पण छान दिसेल. आणि आत्ता जास्त ट्रेंडमध्ये ज्या फॉर्मल पॅन्ट्स आहेत ना त्याच्यावरती तर खूप छान दिसेल. कम्फर्टेबल, एकदम कम्फर्टेबल क्लासी असा लुक येईल. तर अशी ही ब्लॅक कलरची कुर्ती आहे, स्लीवलेस आहे. ॲक्च्युली जे स्लीव्ज आलेले आहेत, पण मी स्लीवलेस यूज करते. मी कधीच म्हणजे असं कोणते कुर्तीजला वगैरे स्लीव्ज बसवून घेत नाहीत, कारण मला स्लीवलेस वापरायला आवडतं. पण जे कोणी स्लीवलेस वापरत नसतील त्यांच्यासाठी ऑप्शन आहे, स्लीव्ज आहे त्याला. मस्त ह्याचंसुद्धा कापड ना प्राईसच्या अकॉर्डिंग, आता या सगळ्या ज्या कुर्ती आहेत ना मेनली तर ह्या सगळ्या 250च्या आतमधल्यात. एखादीच कुर्ती जी आहे ते 300 वगैरेची असेल.
पण खूप जास्त छान कापड आहे. प्राईस म्हणजे 250 रुपयात काय येतं ना, 250 रुपयाच्या मानाने. इतर 250ची पण नसेल, मला वाटतं 210-20ची वगैरे अशी काहीतरी असेल. आणि मस्त आहे, खूप छान आहे ॲक्च्युली ही कुर्तीसुद्धा. ऑफिसला कॉलेजला वगैरे जात असतील तर त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे हा सुद्धा. स्लीवलेस म्हणजे एकदम अशी क्लासी वाटते. त्याच्यानंतर तिसरी जी कुर्ती आहे ती मला ना ॲक्च्युली अशा काय म्हणतात त्याला, अशा राऊंडवाल्या कुर्तीज आवडत नाहीत. पण एखादी तरी अशी कुर्ती असेल, कारण अशी कुर्ती मी कधीच यूज केलेली नाही आहे. एवढे छान छान म्हणजे क्रॉप टॉप वगैरे म्हणजे मी बरेच यूज केलेले आहे. टी शर्ट यूज करते, क्रॉप टॉप यूज करते, पण मला माहिती नाही का असं राऊंड शेपमध्ये नाहीत आवडत. म्हणजे इवन लॉंग जे टॉप असतात ना आपले राऊंड शेपमध्ये, अनारकली पॅटर्न वगैरे जे आपण म्हणतो, तसं मला गोल असा पॅटर्न आवडत नाही. पण याचा असाच पॅटर्न आहे, पण छान आहे, फ्रील आहे अशी खाली मस्त. आणि मला ना असे स्लीव्ज खूप जास्त आवडले, असे बलून स्लीव्ज आहे, तिथं इलास्टिक आहे, छान आहे. प्रिंट नाजूक असल्यामुळे ना छान वाटते. हिची काहीतरी प्राईस 270-280 किंवा त्यापेक्षा कमी असेल. मी साईटला लावेलच. आत्ता मला सगळ्यांची अशी एक्झॅक्टली प्राईस आठवत नाही आहे, जेवढी आठवते तेवढीच मी तुम्हाला सांगते आहे. आणि बाकी मग करेक्ट जी प्राईस आहे ती तुम्हाला साईटला दिसेल. तर छान आहे ही. ब्ल्यू जीन्सवरती मी म्हणजे वेअर करून बघितली, पण याचा एक प्रॉब्लेम झाला. मी ही जी कुर्ती आहे ती स्मॉल साईजमध्ये मागवायला पाहिजे होती, कारण ही थोडी फिटिंगमध्ये छान दिसेल असं मला वाटतं. एम साईज मला थोडी लूज होती आहे, थोडी म्हणजे बरीच लूज होती ही, तर ही मला फिटिंग करून घ्यावी लागणार आहे असं. पण मला ना याचं अजून एक असं वाटतं की याचा कलर जाईल, पण बघूया वॉश केल्यानंतर काय होतं. त्याच्यानंतर ही तिसरी, ही चौथी, ही पाचवी. तर ही जे आहे ही अशी आहे. नेक्स्ट कुर्ती जी आहे आपली ते खूप सुंदर आहे ही कुर्ती व्हाईटमध्ये. ॲक्च्युली ना माझ्याकडं व्हाईटमध्ये ड्रेस, साड्या, टी शर्ट असं खूप कमी आहे. मला व्हाईट कलर म्हणजे ना खराब होतो, त्याच्यामुळे मी खूप जास्त टाळते व्हाईट कलर घालायला. आणि मी प्रत्येक वेळी असंच म्हणत असते की मला व्हाईट कलर आवडत नाही. पण व्हाईटमध्ये काहीतरी असावं, एखादा तरी ऑप्शन आपल्याकडे व्हाईटमध्ये असावं. आणि ही व्हाईट कुर्ती खूप जास्त छान आहे, पण मला ही खूप आवडली ॲक्च्युली कुर्ती. पण थोडीशी लूज आहे, यालाही फिटिंगची गरज आहेच. आणि तुम्ही माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघितलेच असेल, खूप छान आहे इथं असं ना, पण ह्याचं वर्क आहे, थ्रेड वर्क आहे, छान आहे. आणि मी वॉश केली, मला असं 100% असं वाटत होतं याचा कलर याच्यामध्ये मिक्स होईल, कारण बऱ्याचदा असं होतं कलर मिक्स होतात, पण अजिबात असं झालेलं नाही आहे. 2दा वॉश केली आहे, पण कलर अजिबात त्याने सोडलेला पण नाही आणि मिक्ससुद्धा झालेला नाही आहे. तर व्हाईट ज्यांना आवडत असेल ना, तर हा बेस्ट ऑप्शन आहे. मला खूप जास्त आवडली. आणि याचं कापड ना पण कॉटन, छान प्रकारचं जे कॉटन म्हणतो ना तसं कॉटन आहे. आणि उन्हाळ्यात व्हाईट कलर खूप जास्त बेस्ट असतो आपल्याला घालायला. तर असा हा व्हाईट कलरचा कुर्ता खूप छान आहे, मस्त आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक जे आहे ती ही कुर्ती आहे, ही मला खूप जास्त आवडली ॲक्च्युली. मस्त आहे, नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये फुलांची डिझाईन आहे, वी नेक आहे छोटासा, आणि 3/4 स्लीव्ज आहेत. सगळ्याच कुर्तीचे जे आहे ते 3/4 स्लीव्ज आहेत. त्याच्यातली फक्त एक जी होती तीच स्लीवलेस कुर्ती आहे, बाकी मग सगळे 3/4 स्लीव्जमध्ये. थोडंसं हे मॅच असं वाटत होतं मला, पण ठीक आहे. अशी जी आहे ती मस्त ही कुर्तीसुद्धा. तर ही स्मॉल साईजमध्ये मागवली आहे, परफेक्ट फिटिंग बसली याची. म्हणजे फिटिंग जी म्हणतो ना आपण तशी, याची लूज कम्फर्टेबल नाही, कम्फर्टेबल आहे पण लूज नाही आहे. पण सुंदर आहे ही सुद्धा कुर्ती, मला आवडली, मस्त आहे. कापड खूप जास्त छान आहे. ही सुद्धा मी वॉश केलेली आहे, पण कलर वगैरे अजिबात सोडलेला नाही आहे. आणि ही तर मला वाटतं अजून कमी रेंजची आहे, 180-170 वगैरे अशी काहीतरी रेंजची आहे. पण त्या मानाने खूप छान कापड आहे ॲक्च्युली. मला वाटलं याचं कापड खूप हलकं येईल, पण उलट नाही, याचं कापड खूप छान आहे, अजिबात कलर वगैरे सोडत नाही. आणि एकदम असं कॉटन छानवाला असतं ना तसं आहे हे कापड. म्हणजे प्राईसच्या अकॉर्डिंगली जर कापडाचा विचार केला तर खूप सुंदर कापड आहे हा. कुर्ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की घ्या, नक्की घ्या. खूप छान आहे ही कुर्ती. ग्रे कलरच्या जीन्सवरती ना मी हिला वेअर केलेली, म्हणजे ग्रे कलरच्या ज्या बॅगी जीन्स आहेत त्याच्यावरती खूप छान वाटते, एकदम मस्त लुक येतं याने, स्टायलिस्ट आणि कम्फर्टेबल असा छान लुक येतं आहे. तर ऑफिसला जे जात असतील किंवा कॉलेज गोईंग ज्या मुली असतील त्यांच्यासाठी हा छान ऑप्शन आहे. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या कुर्तीज आहेत त्या मी खूप आधी मागवलेल्या, छान आहे. ही पण शॉर्ट कुर्ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, बऱ्याचदा मी यूज केलेली आहे. हिने सुद्धा अजिबात कलर सोडलेला नाही आहे, छान आहे. स्लीवलेसमध्ये आहे,
स्लीव्ज मला वाटते होते याचे पण ते बसण्यासारखे स्लीव्ज नव्हते त्याच्यामुळे, आणि मी तसंही स्लीव्ज एनिवेज लावतच नाही, त्याच्यामुळे ही एक कुर्ती. आणि ह्या 2 पण आहेत माझ्याकडे कुर्ती, ज्या अगेन गोल अशा शेपमध्ये. आता ह्या स्मॉल साईजमध्ये आहेत, पण छान बसतात, फिटिंगला व्यवस्थित आहे, त्याचा कलरसुद्धा छान आहे. आणि पण ही गोल आहे, इथं थोडंसं असं चुन्या केलेल्या आहेत. मस्त वाटतं. ही एक कुर्ती खूप आधी मागवलेली, आणि अशी ही एक कुर्ती. उन्हाळ्याचं ना मला कुर्तीजच घालायला जास्त आवडतात टी शर्टपेक्षा वगैरे. टी शर्टमध्ये पण ना कधी कम्फर्टेबल नाही वाटत, जर टाईट वगैरे असतील तर, किंवा गाडीवर वगैरे बसताना ना आपल्याला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं. पण या कुर्तीजमध्ये आपण कसंही कुठेही बिंदास फिरू शकतो. तर या होत्या सगळ्या आपण मेशोवरून मागवलेल्या कुर्ती, ज्या अंडर 250 आहेत फक्त. तर याच्यातली सगळ्यात जास्त कुर्ती कोणती, आणि जे जर लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिंक असं हे करा, कमेंट करा, तुम्हाला डायरेक्ट लिंक मिळून जाईल याची. तर असं होतं माझं कुर्ती कलेक्शन. म्हणजे कुर्ती कलेक्शन मीन्स मी ज्या मेशोवरून कुर्तीज मागवल्यात त्या. तर तुम्हाला याच्यातली कोणती कुर्ती सगळ्यात जास्त आवडली किंवा कोणती नाही आवडली ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत, ज्या अशा कुर्तीज वेअर करतात त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. आणि बाय.